साफसफाई करता करता अंगाची पण वाट लागली खूप बॉडी पेन होतोय. तर सकाळी-सकाळी मी डिटॉक्स वॉटर पियाली, मग फ्रेश झाली आणि आज जेवणाला मी बनवत होती दाल तडका स्पेशल. मस्त जेवण वगैरे आटपलं आणि घरी गेली. कारण मम्मीसाठी मागवलेला झेराकीवरून मंगळसूत्र आणि माझ्याच अकाउंटमधून मागवलं तर मला मेसेज आला की डिलिव्हर झालं. सो फटकन गेले. मला सगळं बघायचं होतं कसं काय ते. मला पॅकेजिंग, अनबॉक्सिंग करायला भरपूर आवडतं आणि हे मंगळसूत्र खरंच खूप छान होते. हा वाला जास्त आम्हाला दोघींना आवडला. कारण का एकदम भरलेला वाटत होता. हा पण छान होता, नाजूक होता. आणि हे बघा माझी साफसफाई कंप्लीटच होत नाही. सगळ्यांचं साफसफाई झालं पण माझी नाही होत. हा मुलाला खेळताना बघताना ना मला माझी लहानपणीची आठवण आली आणि साफसफाई करताना या 2 गोष्टी मला भेटल्या आणि मी साफ करतच होते. तेवढ्यात ढगांचा एवढा जोरात आवाज आला आणि लगेच एका सेकंदामध्ये पाऊस चालू झाला. बापरे! एवढी हवा सुटली होती ना. कोणाकोणाकडे पाऊस आलाय ते कमेंट करून नक्कीच सांगा मला. मला समजतच नव्हतं अचानक काय झालं. मग साफसफाई केली. एवढा सगळा कचरा होता तो टाकला आणि घरी गेले. पप्पांनी आहे ना एक सुंदर गोष्ट बनवलेली आहे. ही बघा, ही बघा. गेल्या टायमाला पण पप्पांनी कंदील बनवलेला आणि हा कंदील पण पप्पांनी बनवला आणि माझं पिल्लू घाबरलेलं म्हणून मामाच्या कुशीत जाऊन बसलेलं. फटाके फुटत होते म्हणून. सो पप्पा आणि मी बाहेर गेलो. मार्केटमध्ये गेल्यावर आहे ना एवढं म्हणजे काय बोलतात रौनक आहे ना दिवाळीची. सगळं मार्केट एकदम गजबजलेलं आहे. कंदिलाला लेस पाहिजे होती ती मिळाली, पण पॅचेस पाहिजे होते ते मिळाले नाही. ते पप्पा अजून शोधत होते आणि शोधता ते काही जास्त मिळाले नाही. म्हणून आम्ही घरी आलो आणि काल जे डीमार्टमधून सामान घेतलं ते सगळं भरून काढलं. ओके बाय. याच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुमची दिवाळीची तयारी झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा.